नमस्कार मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबतची सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. 15 जूनची अंतिम डेडलाईन आता संपलेली आहे. आता पुढे काय होणार? मुदत पुन्हा वाढणार की थेट पगारवाढीचा अहवाल सादर होणार? चला अगदी 2 मिनिटात संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, 15 जूनची मुदत संपली, पुन्हा मुदत वाढ नाही. 8व्या वेतन आयोगाकडे आपल्या मागण्या आणि शिफारशी मांडण्यासाठी दिलेली 15 जून 2026 ची मुदत आता संपली आहे. मे महिन्यात ऑनलाईन अर्जात येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ही मुदत वाढवण्यात आली होती, पण आता केंद्र सरकार आणि वेतन आयोग मुदत आणखी वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 29 मेच्या परिपत्रकानुसार 15 जून हीच अंतिम तारीख होती आणि सरकार या निर्णयावर ठाम आहे. मुद्दा क्रमांक जून आणि जुलै महिन्यात बैठकांचे सत्र. मित्रांनो, आता मागण्या सादर करण्याचा टप्पा संपला असून प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होत आहे. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई आणि समितीचे सदस्य विविध शहरांचा दौरा करणार आहेत. ज्या संघटनांनी 15 जून पर्यंत आपली निवेदने यशस्वीरित्या सादर केली आहेत, त्यांच्यासोबत आयोग प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. 22 आणि 23 जून रोजी लखनौ मध्ये पहिली मोठी बैठक. मित्रांनो, या बैठकांचे पहिले सत्र उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे 22 आणि 23 जून 2026 रोजी होणार आहे. या बैठकीत केवळ त्या संघटनांचा भाग घेता येईल ज्यांच्याकडे निवेदन सादर केल्यानंतर मिळालेला युनिक मेमो ID उपलब्ध आहे. एकूणच आता मागण्या स्वीकारण्याचे काम थांबले असून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे अंतिम अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच मोठ्या पगारवाढीची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटते? 8व्या वेतन आयोगात किमान पगार किती असायला हवा? मित्रांनो, सरकारी नोकरी आणि पेन्शन धारकांच्या अशाच अचूक अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.